प्रारंभी विनंती करू गणपती, प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादया सागरा, विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे, अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, आराध्य मोरेश्वरा। खरं म्हणजे मालवणी नाटक खरा मालवणी सगळा कलाकारांना घेऊन, मालवणचे कलाकार म्हणजे सचिन वळंजू आणि इतर सगळी मुलं सगळी मालवणी कलाकार आहेत आणि त्यांना घेऊन एक रंगमंचावर व्यासपीठ निर्माण करण्यासाठी राजेंद्र कदम हे मालवणचे एक कामगार, आज त्यांना नाटकाची जी हौस आहे की नाटक व्हायलाच पाहिजे हे त्यांचे मनोगत आहेत आणि त्यांनी हे जे नाटक जे सादर केलेलं आहे निर्माता म्हणून आणि त्याचं दिग्दर्शन मी आज करतोय, पण या नाटकाचा काय लॉज खरोखरच गणपती ज्यावेळी गावी येतात आणि त्या गणपतीच्या ह्याच्यामध्ये जी मजा केली जाते आणि त्याच्यात ते प्रभाकर भोगले यांनी अतिशय सुंदरपणे मार्मिकपणे जे काही ठळकपणे त्यांच्या लेखनातून मांडलं आहे ते सादरीकरण आणि दिग्दर्शक म्हणून मी ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अरे बाबा तसं नाहीये. अरे पण गेले 15 वर्ष या घरात बाईल माणसाचं वावर नाही. अरे काय वाटत असत या घरात, या भिंतींका, या वाशांका, या नळ्यांका. अरे बोला केला असता ना तर त्यांनी पण आरडा सांगितलेली असता, या घरात एक सून आणणारे सून, सुनेशिवाय या घर सुनच न वाटत. मुळात मालवणी म्हणजे आमच्या घरात सुद्धा आई वडिलांपासून आमचे सगळे मालवणीच बोलत होते आणि मालवणी भाषा म्हणजे खरोखर सांगावं लागेल की आज त्यांचे आभार मानावे लागतील. ते म्हणजे आपले बापू मच्छिंद्र कांबळे यांचं खरोखरच प्रत्येक मालवणी नाटकाच्या वेळी त्यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल की त्याने आज जो मालवणी वस्त्राने त्यांच्या नाटकाच्या रूपामध्ये ते अजूनही झेंडा फडकवलाय आणि त्यांचं रूप घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊनच मच्छिंद्र कांबळेचे आशीर्वाद घेऊन आज आम्ही मालवणी कलाकार पुढे जात आहोत असंच मला वाटतं. आणि त्याचा जो गोडवा आहे मालवणी, त्याची जी लय आहे, त्याची जी भाषा आहे आणि खरोखरच मला अभिमान वाटतो आमच्या या बाप्पाच्या लग्नाची वरात बाप्पाच्या दरात या कलाकारांनी उत्तमरित्या लय सांभाळलेली आहे. नवरो बँकेत शिपायाच्या उद्यान असा बँकेचोच ड्रेस घालता बँकेच्याच खोल्यात रवता आणि कोऱ्या कर्कटीत नोटीत पगार पण घेता. ह्या सगळ्या नानी सांगत होती. मग ठीक आहे, माझ्या अंक सांगताय वाटतं आहे काही चार का बघा म्हणजे मालवणी आता बरीचशी नाटकं म्हणजे मला वाटतं की वसरावून सोडून असं कुठलंच नाटक व्यासपीठावर रंगमंचावर मालवणी नाही आहे. ह्या लोकांनी जे त्या माझ्या कलाकारांनी किंवा प्रभाकर भोगल्यांनी जी नाटक लिहिलं आहे त्या नाटकाच्या मालवणीतलं म्हणजे कोकणातली खरोखर गणपतीची जी मजा आहे ती दाखवलेली आहे आणि त्याच्यातली निघाली मार्मिकता ही लोकांनी बघावी. त्यातलं भजन किंवा त्याच्यातले प्रेम, त्या गावच्या लोकांचे जे काय असे प्रेम संबंध निर्माण झाले ते त्यांनी दाखवलेले आहेत. नमस्कार, मी धनश्री धुरी. या नाटकात मी नली कॅरेक्टर हे पात्र प्रेझेंट करते. सो खूप भारी वाटतंय. पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. पोटात तर गोळा आलाच आहे, पण जी काही टीम वर्क म्हणतो आपण की आमच्याहून खूप मोठे सिनियर पण आहेत, पण ते आम्हाला त्यांच्यातलं म्हणजे तेच आम्हाला असं वाटतं की ते आमच्यातलेच आहेत, सिनियरच आमच्यातलेच असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे कुठेच वाटलं नाही की ते सिनियर ऍक्टर आहेत. सो मजा येते करायला. पोटात गोळा तो येतोच आहे. बाकी बघू प्रयोग कसा होतो. वा 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 वा. नाही, माझं आता तोंड तुका खापरासारखेच दिसतं लागो. काल परवापर्यंत माझ्या तोंडावर कमाल फुलला होता. लागला का माझा पाय? बाण लागलो ना की मशाल अशी धगधगता. सूर्या नावाचं कॅरेक्टर करतोय मी. लग्नाची वरात बाप्पाच्या दारात या आपलं आता नाटक आज शुभारंभाचा प्रयोग आहे. कोकणातली गोष्ट आहे.
मालवणी आहे, मालवणी भाषा आहे आणि मालवणी भाषेचा गोडवा तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल. यामध्ये प्रेम आहे, त्याच्यानंतर गावातल्या गमती जमती आहेत, चतुर्थीतली गंमत आहे, भजनातली गंमत आहे आणि गावातले जे टिपिकल आपले कॅरेक्टर आपल्याला दिसतात ते इथे तुम्हाला बघायला मिळतील. आणि सुंदर अशी गोष्ट आहे. पण नाटकाबद्दल जास्त सांगणार नाही मी, कारण प्रेक्षकांनी येऊन ते बघावं अशी अपेक्षा आहे. तर कॅरेक्टर बद्दल एवढंच सांगेन की सूर्या नावाचा कॅरेक्टर करतोय, जो गावातला आहे, मस्त असा प्रेमात पडण्याचं वय आहे त्याचं आणि तशा पद्धतीने पुढे काय काय घडतं त्याची गंमत तुम्हाला बघायला मिळेल. टीम म्हणजे टीम कमाल आहे सगळी, म्हणजे सगळेच मालवणातले कलाकार आहेत आणि मालवणी बोलीभाषा बोलणारे आहेत आणि नेवगी सर आहेत आमचे, जे आमचे आर्ट डिरेक्टर आहेत. तर आम्हाला तो एक आधार आहे की सिनियर म्हणून आमच्या सोबत आहे. आणि देवेन कोळंबकर आहे आणि थिएटर मधून आलेला मुलगा आहे धनश्री असेल. बऱ्यापैकी सगळेच कलाकार जे आहेत ते कमाल आहेत, म्हणजे तुम्ही आता बघाल नाटक, सगळे कमाल कामं करतायत आणि एक टीम वर्क तयार झालंय. सो टीम वर्कनेच काम करतोय आम्ही. सो मजा येते. तालीम म्हणजे बघायलाच नको. ऑन स्टेज ही लोक काही पंच टाकतात आणि ऑन स्टेज कधी कधी हसायलाच येतं. खूप असं हसणं आपण आवडतो आणि खूप मजा येते तालीम करताना. असं वाटतच नाही, म्हणजे आमची तालीम साधारण आधी 5 ते 9 होती, नंतर असं वाटायचं की लगेच संपली तालीम. नंतर मग 1 ते 9 झाली. तिथे पण असं नाही वाटलं की अरे बापरे एवढे तास आपण तालीम केले. सो मजा येते. प्रत्येक जण मजा घेऊन काम करतोय, त्यामुळे खूप भारी वाटतं. काय करतो झाले रे बोंबडतोच किती सकाळी 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 मेरा दोपार झाली. ही काय तुझी नीज चोपार झाली, चाय झाली, मी घेऊची वेळ झाली, नीचार तर चाय झाली. अरे मी राजेंद्र कदम या नाटकातला एक अभिनेता. पण हे नाटक जे प्रोड्यूस केलंय ती माझी पत्नी स्वाती राजेंद्र कदम हिने नाटकाची निर्मिती केली आहे. नाटक पाहण्यासाठी मी सर्वांना का बोलवेन की मालवणी नाटक यातला लहेजा आणि यातला जो रिदम असतो तो इतका सुंदर असतो आणि तो पाहण्यासाठी प्रत्येकाने येणं आणि कोकणातल्या ज्या गोष्टी आहेत चतुर्थीमध्ये घडणाऱ्या त्या गोष्टी प्रत्येकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्या विनोदी ढंगाने कशा पोहोचवता येतील यासाठी केलेला हा लेखकाने प्रयत्न आम्ही तुमच्या समोर ठेवत आहोत. नलीला काय बघून काय चाललं? नलीला काय बघून येतोय? ताईला असा तू घरात हिला असतात ना नक्की हिला काय नक्की हिला काय घरात सूर्या पाहुणे कोण? पाहुणे एक बाटली पोटात गेल्यावर माझी ओळख विसरलो. व्यक्तिरेखा फार छान आहे की गावामध्ये एखादा दारू पिणारा माणूस असतो, त्याची एक व्यक्तिरेखा आहे आणि त्या व्यक्तिरेखेला त्याला एक मुलगा आहे, पण घरात त्याची पत्नी नसल्यामुळे ती दोघेच जण राहत असतात आणि त्यांची जी धमाल आहे या नाटकामध्ये ती धमाल या नाटकामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण असा कारण पिढ्या चलत दिलेले रीतिरिवाज पाळूचे लागतात. होय होय होय. आपणात जमतात तितके दिवस पाडले, पुढचा कोणी बघितला हा पहिला कसले रीतिरिवाज पाहत ऐकाय तरी चाल काय भावी. हा आमचा घराणा पडला ताले, होय रे. आमच्या तालेवर घराण्यात दुसऱ्याच्या दारात जाऊन कधी हात पसरून नाही 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 दुसऱ्या दारात बोलावं हात पसरले. एकाच म्हणतात घरंदाजपणा. कारण हे नाटक एकट्याचं नाही आहे मुळात. एकट्याचं नसल्यामुळे हे टीमवर्कचं नाटक आहे. 14 कलाकार आहेत आणि जसं क्रिकेटमध्ये 11 खेळाडू एकत्र खेळतात आणि सांघिक गेम दाखवून जेव्हा विजय मिळवतात त्याच प्रकारचा हा प्रयत्न आहे. 14 जण या नाटकामध्ये काम करतायत. या 14 जणांनी सारखा परफॉर्मन्स दिला तरच हे नाटक टॉप होणार आहे आणि माझ्या मते आपले 14 कलाकार फार छानपणे काम करतायत. त्यामध्ये 4 महिला आहेत आणि 10 जेंट्स आहेत. हा या नाटकाचा गाभा आहे. आता ह्याच्या पुढे भजन कसला करते डोंगल्याचा ते तरी काय करतील नका सांग. एका रात्री 4-4, 5-5 भजना करूची लागतात आणि यंदा त्याच्यात गौरी गणपती रवले आहेत. सगळ्यांचेच गणपती असं. हो आता येतील एक अभंग म्हणतील नाटकतील ही काय भजना झाली. एक म्हणाले नाही तर अर्ध म्हणाले त्या गणपती सगळा काय ऐकलं. तू तुझं आटक बघूया जा. नमस्कार, मी रुपेश नेवगी, सिंधुदुर्ग. मी या नाटकात नानांचा रोल करतोय. मालवणीत बोलतोय मी तुमच्या बरोबर, कारण ह्या कॅरेक्टरच मुळात असा नाना की मुंबईत पहिल्यांदा रवायचे
पण नंतर ते गावात इले आणि गावात इल्यानंतर गावकऱ्यांबरोबर जे त्यांच्याबरोबर मिक्स झाले आणि त्यानंतर जी गावातली मजा, गावातले सण उत्सव साजरे करतात त्याच्यात ते इन्व्हॉल्व्ह होतात. आणि ह्या गडबडीत काय होता की नानांच्या मुलीचा अफेअर आणि ता त्यांना माहित नसता आणि ती बघण्याची जी मजा आहे ना, कारण अख्ख्या गावाक माहित असता एखाद्या घरात एखादा जर समजा काय असा लफडा असत प्रेम असत तर त्या अख्ख्या गावात माहित असतं, फक्त त्या घरात माहित नसतं. आणि ती जी मजा आहे ना ती मजा ह्या नाटकात बघूक मिळतली. डोळ्याचं काय मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं की काय? नाही हो, नाईट विजन हा ते. भावाचं नाईट विजन. रात्रीचे गॉगल घालता येते ते. हिरो दिसतो मी त्या. हिरो काय काय नाही, गणपतीच्या बाहेर गणपती ठया भजन होया. आर्टिस्ट खूप छान असत, म्हणजे एक टायमिंग सेन्स हा. कारण विनोदी नाटक म्हटल्यानंतर त्याच्यात महत्वाचं रोल असतात तो म्हणजे टायमिंगचा. आणि त्या जर टायमिंग जुळला नाही विनोदांचा तर होणार नाही. त्यामुळे ह्या कलाकारांनी बऱ्याच कॉलेजच्या एकांकिका किंवा काही नाटकं किंवा आता सध्या रील्स याच्या माध्यमातून ह्या टायमिंग साधूचं खूप चांगलं प्रयत्न केलेलो आणि खूप मजा येते यांच्याबरोबर काम करताना. गणपती कसा बोल ना मेला काय खाऊचा घ्यावा नको ता काहीतरी काय घेता गुलाबीला गणपतीकडची. शुभारंभाचा प्रयोग हा म्हणून मी सगळ्यांका शुभेच्छा देते, सगळ्या कलाकारांका, माझ्या सकट सगळ्या कलाकारांका आणि प्रेक्षकांका सुद्धा. कारण काय तर ह्या नाटकाना ह्या खराखुरा मालवणी नाटक हा. खराखुरा अशासाठी म्हणते की 100% मालवणी, प्युअर मालवणी बोलणाऱ्या कलाकारांचा हा. आणि त्या कलाकारांचा असल्यामुळे ती मालवणीची जी गोडी आहे ना, ती तो लहेजा असा तो तुमका खास करून ऐकाक मिळतलो या मालवणी नाटकात. कारण काय होतं की एखादो अमालवणी म्हणजे मालवणी न बोलणारो कलाकार जेव्हा मालवणी बोलताना तेव्हा त्याचा लहेजा येत नाही. आणि ह्यो लहेजा खरोखर तुमका म्हणजे जशी मालवणी जेवणाक चव असा ना तशी आमच्या नाटकात चव असा मालवणी. काय गेले रे तू? मी आता सांग. नमस्कार, मी साईश पावसकर. धमाल विनोदी नाटक आहे, मुळात मालवणी आहे. मी मालवणी असल्यामुळे मला हे करायला खूप मजा येते. आम्ही सगळेच खरं तर नवीन आहोत, सगळेच वेगवेगळ्या कॉलेजेसचे होते. इंटर कॉलेजिएट करताना आधी स्पर्धा म्हणून करायचो, पण आता सगळे एकत्र येऊन सगळेच जण मजा करतोय. पहिलंच व्यावसायिक नाटक आहे, त्याच्यामुळे प्रत्येक जण एकमेकांना सांभाळून घेतोय, प्रत्येक जण एकमेकांकडून शिकतोय आणि खूप मजा येते. तेव्हा तू माका बोलावलं नाही, मी तुला एवढ्यात बोलवणार नाही. मी तुला हाक मारली. तुझ्या आयुष्याची 15-20 वर्ष बाकी आहेत. नक्की किती तेव्हा? 15 काय 20? 15 असतील, नाही तर 20 असतील, किंवा 15 अधिक 20 असतील. तेव्हा 15 अधिक 20 असं दे, मग ह्यांच्यापेक्षा लय जगाचा. नमस्कार, माझं नाव देवेन. मला पण मजा येते कारण की ह्या स्टेजवर मी मुंबईत आल्यानंतर पहिली एकांकिका केली होती आणि आता त्याच स्टेजवर पुन्हा एकदा व्यावसायिक नाटकाची सुरुवात करतोय. तो हा प्रयोग माझ्यासाठी स्पेशल आहे. आणि मालवणी भाषा असल्यामुळे मी मूळचा मालवणचा, कोकणातला, तर मला मालवणी भाषेचा जास्त आवड आहे. तर त्या भाषेत काहीतरी करतोय म्हणजे बरं वाटतंय स्वतः. त्यापेक्षा आपण असा केला तर आपण ना तसाच करूया. माझ्या ऐकान तरी घे. वाडीतल्या लागात तितकी दारू फुकटच ती म्हणायला सांगते. ते ना माझ्या बापीस किती काय जाताला, पण त्याच्या पोराटोरा छातीत करते नाही येऊचे. हॉटेला दारीसाठी पैसे देत जाऊ नको. बायको वारल्यापासून दारू खाऊन तो घाणीची काम गोच्याचा तुंतुना झाला. दत्तू शिरसाट नावाचं पात्र आहे, गावचा पुढारी आहे. म्हणजे हा या सगळ्यांचा म्होरके आहे आणि अख्खं नाटक घेऊन चालतो पुढे. तो म्हणजे पुढे होणारा नेता, कार्यकर्ते हे सगळे असं तो त्यांचा आहे. आणि तो प्रत्येकामध्ये मिळून मिसळून राहणारा असा तो दत्तू शिरसाट आहे. आणि मजा येते करायला. एज थोडं म्हणजे 40 वर्षाचा वगैरे असा माणूस आहे. तर
त्या एजचा अभ्यास करून कॅरेक्टर करायला मजा येते. आमका काम असतात तुमच्यासारखं नाही 2 टाइम गिळायचं आणि गावभर हिंडायचा. पुस्तकात थोडीच माहिती आहे. कॅट काढायला जाऊ माणसं. कॅट काढ. कॅट माझी कॅट गोरी आहे. राणी शेती काही नाही. अच्छा चला चला चला. नमस्कार, मी आर्यन उमेश कदम. मी लग्नाची वरात बाप्पाच्या दारात या नाटकामध्ये लवग्या नावाचं कॅरेक्टर करतोय. आणि बोलायला गेलं तर साईश दादा, देवेन हे आणि सिद्ध्या वगैरे, सोयम वगैरे असे नवीन नवीन ओळख. अशी साईश दादा आणि देवेनला मी आधीपासून ओळखायचो. इंटरजेट कॉम्पिटिशन मध्ये, INT वगैरे मध्ये भेट व्हायची, MD कॉलेज, कीर्ती कॉलेज वगैरे. पण आता साईश दादा, देवेन, मी मूळचा मालवणी नसल्यामुळे मला मालवणी भाषा थोडीशी कठीण जायची बोलायला. तर मला साईश दादा, देवेननी खूप सांभाळून घेतलं. असं वाटू दिलं नाही की आपण दोघं वेगळ्या कॉलेजचे आहेत की म्हणजे असं हे जास्त रेज असतं, रेज ते असं वाटून दिलं नाही मला. आपण एका भावासारखे राहिले आणि खूप मजा केली, धमाल केली. रियाज तालमीमध्ये बोला, आत्ता प्रयोगामध्ये, रंगीत तालीमीला बोला, खूप धमाल केली. आणि तुम्ही पण एन्जॉय कराल हे नाटक. जागो झालं बायको लहानपणा कुस्ती खेळता काय बायको काकरे तू उतरून जा. तुझी किरकिर नको. मी खय जाऊचंय नाही. हे जो काय तो सोक्ष मोक्षात लागतच होईल. मोक्ष कसलो मोक्ष लागतो? मी काय मेलो होय? उतरून जातो आता. मी सांगितलं नाही खय जाऊचंय नाही म्हणून. हो आता जातो. काय तू काय दाखवतो मागचा रताळ दाखवतास एवढा करा मग मीच दाखवते. नमस्कार, मी सिद्धेश देऊळकर. मी मालवणचोच कारण माका जास्त शुद्ध मराठी येणार मालवणी येता. आणि मेन म्हणजे आपलीच भाषा असा आणि आपल्याच भाषेवर नाटक असल्यामुळे नाटक करू पण मजा येता. आणि होऊ गेला तर सगळीच आम्ही नवीन कंपनी आहोत, म्हणजे नवीन पात्र असो. आणि काही जण मोठे मोठे राजू दादा वगैरे सगळे म्हणजे त्यांना माहित असं नाटक ते आमका शिकवतं, सांगतात, चांगल्या प्रकारे सांगतात आणि समजून घेतात. आता एक सोडू नाही खाय नदी गेली मग सिली नाही अजून. अरे मस्त नाही रे नदी. ते ता विचारतंय काय बोललास? नदी तुका सांगितल्याशिवाय काही जायच नाही ना. अरे ते ना सांगल्या नसाल, पण कामाच्या गडबडीत मी ऐकलंय नसाल. होय काय? हकडे काय शोधतात ते का? हकडे म्हणजे अरे ह्या बाजून गेला तर ह्याच वाटेने येताना ना. नाही सुरगो पण काही दिसणार नाही ना. सध्या तू तोंडात बोला नको. स्पष्ट काय दाखवून बघूया. नाटक एकंदरीत खूप छान आहे. लग्न या विषयावर आहे. आमचे प्रोड्युसर राजू कदम यांनी, आम्ही मालवणातले कलाकार आहोत आणि मालवणात खूप वर्ष काम करतोय. पण काही ह्याच्यामुळे आम्ही मागे राहतो. काय राहतो तर आपले आर्टिस्ट काही दिग्गज माणसांना दिसावेत. मोठ्या पुढे 2 स्पर्धा व्हायच्या आहेत आमच्या आणि त्याच्यातून आपल्यातले कलाकार पुढे जावेत. त्याच्यासाठी राजू कदमांनी खूप प्रयत्न केलेत आणि सगळे टीमवर्क खूप छान आहे. आता प्रेक्षक बघतील काय हे आहे ते. पण नाटक उचलून धरणारं आहे. आज पहिलाच प्रयोग आहे, पण आणखी पुढे काही ना काही होईल. तुमची बुद्धी भ्रष्ट झाली. माणसाच्या पुढे सवय ठेवत असतील एक पेटी वेगळी घालसो करून टाकली. काय माणूस तुम्ही? काय शिरा पडली मीच. माझं पात्र हे एक म्हणजे गावातल्या बाईचं पात्र आहे, जे थोडस रागिष्ट आहे. म्हणजे तिच्या बाबतीत अशा काही गोष्टी नाटकात घडतात, तर ती फार रागारागाने सगळ्यांवरती म्हणजे तो राग व्यक्त करते, असं ते पात्र आहे. आणि नाटकाविषयी म्हणाल तर मला एक सांगायला आवडेल की आपली जी मालवणी संस्कृती आहे ती ह्याच्यातून दाखवण्याचा, म्हणजे गणपती उत्सवातले काही गोष्टी असेल किंवा लग्नातल्या काही रूढी आहेत आपल्या, सो ह्या सगळ्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नातातला ओलावा आहे ह्यामध्ये आणि बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या मनोरंजनात्मक आहेत. आम्ही येऊचा नाही की काय? येऊचा तुम्ही येऊचा नाही किती तुझं बाप्पा आणि माझं बाप्पा मित्र तू कधी आमच्या तर येणंच नाही. येते ना नाही किती
किती आहेत अगो गणपती घेतोय. पहिल्यांदा मी माझं नाव सांगते. माझं नाव निर्मला टिकम आणि 14 जणांची भट्टी म्हणताना तर खूप छान टीम जमली आहे आणि याचं श्रेय सगळं राजू कदम यांना जाते, कारण त्यांनी आमची निवड केली. आणि दिग्दर्शक रघुनाथ काका यांनी आम्हाला खूपच छान म्हणजे दिग्दर्शन केलंय. दिग्दर्शन करण्यापेक्षा त्यांनी आम्हाला खूप समजावून सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्यामुळे भट्टी चांगली जमत आली आहे. आता ती प्रेक्षकांना किती आवडेल ते प्रेक्षकांनी ठरवावं. माका सबूत दिला तू दिला काय सबूत मागे घेतलं. माझे पैसे दे सगळे. थोड्या टायमान देतोय. थोड्या टायमान होय आता दी. अरे लगीन लागला की हयारात देत आहे. आता पैसे दे. आकडो बोल. आकडो तो 10 दिलोय. व्याजासकट सगळे 20,000 होतात. नमस्कार, माझं नाव कुणाल लागणे, मी मालवण आंगणेवाडीचा. माझ्यासाठी नाटक म्हणजे व्यावसायिक नाटक हे माझं एक दुसरं नाटक आहे आणि हे एक मालवणी आमच्या म्हणजे मालवणी भाषेतील एक फुल कॉमेडी नाटक आहे मालवणी नाटक. आणि या नाटकामध्ये गावातला एक सावकार असा रोल मी प्ले करतोय. माझी एक मुलगी आहे, थोडीशी वयाने मोठी आहे पण डोक्याने छोटी अशी मुलगी आहे आणि हे असं नाटक गमतीशीर आहे. माझ्या पाठी माझी सगळी इष्टेप त्या काय वार माझा भाईल्या घरातल्या सगळ्या कामा हुशार हाऊस नसली तरी माका ठाव बसलेले सगळे रीती भाजी मी त्याला शिकवलं. स्वभावात पण माझा पण लय गुन्हे आहे. तुका तर मेल्या लय मानता त्याच्या घरात पडाल ना मेल्या कल्याण हो कल्याणच करी. हे धुंडी टीमला माझ्या सून करून व्यक्तिरेखा मी एक माझं नाव आहे व्यक्तिरेखा बाबी पटेल आणि गावातील एक सावकार आणि तो सावकार व्याजी पैसे देत असतो आणि आपली कामं त्यातून तो बरोबर करून घेत असतो. असा एक रोल आहे, फुल मस्ती कॉमेडी रोल आहे. नमस्कार, मी संतोष रामचंद्र तेली. नाटक खूप छान होतं. सचिन वळंजू हा माझा खास मित्र. आम्ही वेतोबा मालिकेमध्ये सोबत काम केलेलं आहे आणि मित्र म्हणून तर आलोच. आणि नाटक हे माझं ऍक्च्युली जीवन मी म्हणतो. नाटक हे मालवणी स्वतः असल्यामुळं मालवणी या मातीमध्ये, मालवणच्या मातीमध्ये, कोकणातल्या मातीमध्ये माझा जन्म झाला असल्यामुळे नाटकावरती माझं खूप प्रेम आहे आणि कायम असेल. हे नाटक खरंच खूप सुंदर नाटक आहे. प्रत्येक मालवणी माणसाने तर बघायला हवंच आणि इतर लोकांनी ही मालवणी भाषा काय आहे, किती गोडवा आहे आणि त्यातली माणसं, रीती रिवाज सगळं, भजनापासून सगळं टोटली खूप मजा आली. खरंच या नाटकाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला खूप आवडलं. खूप अस्सल मालवणी नाटक होतं. फुल कोकणातली फील आली मला खूप छान. आणि त्यातलं जे पात्र होतं, प्रत्येकाचं पात्र खूप छान होतं. त्यांनी खूप एक वेगळं युनिक पद्धतीने त्यांनी खूप साकारलंय आणि खूप आवडलं नाटक. नाटक उत्तम आहे, छान आहे. दिग्दर्शन पण मला जरा छान वाटलं. माझा मित्र पण आहे सचिन वळंजी म्हणून, त्यांनी पण छान केलं आणि सगळ्यांनी म्हणजे उत्तम मला वाटलं नाटक. नाटक हा प्रकार आम्ही कधी बघायला जात नाही, पहिल्यांदा चालू आहे आम्ही इथे. माझा स्वतःचा पुतण्या इथे काम करतोय आणि नाटक अतिशय छान वाटलं आम्हाला. पहिल्यांदाच बघितलं पण अतिशय छान होतं. आम्ही सगळ्यांना आवर्जून सांगू, आमच्या मित्रमैत्रिणींना, आमच्या नातेवाईकांना की सगळ्यांनी जरूर जरूर हे नाटक पाहावं अशी आमची इच्छा आहे. आणि जे आपल्या कोकणामध्ये जे दाखवतात सगळं भजन वगैरे हे सगळं अप्रतिम दाखवलं त्या लोकांनी, त्यामुळे आम्हाला खूप आवडलं नाटक. खूप सुंदर होतं नाटक. आधी काय प्लॉट जो होता तो समजतच नव्हता, पण ऐन टायमाला त्यांनी जे नाटक केलेलं खूप मजा आली बघायला आणि अस्सल मालवणी खरंच होतं नाटक. मला खूप आवडलं बघायला. ह्या नाटकाला सपोर्ट करावं आणि प्रत्येक मालवणी माणसाने हे नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि प्रत्येकाने हे नाटक पाहावं, कारण खूप मजेशीर नाटक आहे आणि खूप सुंदर आहे. नमस्कार, मी राजेंद्र पचारे, विदर्भातून आलेला आहो. नाट्यकृती फार उत्तम होती. प्रत्येक कलाकाराने तनमन धनाने त्याचा आपला अभिनय सादर केला. फार बरं वाटलं. विषय फार गांभीर्याने त्यांनी हाताळला आणि तो एक रोचक प्रसंग पण त्यांनी चांगला व्यवस्थित हाताळलेला.
छान बरं वाटलं. त्याचा मुलगा आर्यन उमेश कदम इथे काम करतोय आणि मला खूप खूप गर्व आहे त्याच्यावरती की त्याने असंच खूप प्रगती करावी आणि वडिलांचं नाव खूप त्याने पुढे न्यावं. चांगलं होतं नाटक, पहिलाच नाटक आहे, चांगलं आहे. हे नाटक मालवणी भरपूर चांगल्या प्रकारे आहे. सर्व मालवणी लोकांच्या त्यासाठी सपोर्ट आणि आवर्जून बघावं असं बघण्यासारखं नाटक. कॉमेडी पण आहे आणि करमणूक पण आहे, त्याप्रमाणे काही घेण्यासारखं आहे असं सर्व मालवणी मंडळींना मी आवाहन करतो. सर्वांनी त्याचा उपभोग घ्यावा आणि त्याला सपोर्ट करावा. धन्यवाद. आवर्जून नाटक पाहावं, मलाही आवडलं, आपल्या सर्वांनी आवडेल. मालवणी भाषेमध्ये आहे आणि मालवणी भाषा ही साता समोर पहिलीच गेलेली, पण आवर्जून या शोला आपण प्रतिसाद द्यावा आणि माझ्या या नाटकाला खूप खूप शुभेच्छा करा. पहिला प्रयोग आहे आणि या नाटकाचे अनेक प्रयोग व्हावे ती माझी मनापासून इच्छा आहे आणि सर्वांनी याला प्रतिसाद द्यावा ही सर्व ऑडियन्सला माझी विनंती आहे. धन्यवाद. नाटक खूप सुंदर आहे, आम्ही खूप हसलो, त्या नाटकाचा आम्ही भरपूर आनंद घेतला. तर आम्हा सर्व प्रेक्षकांना अशी विनंती आहे की सर्वांनी हे नाटक आवर्जून यावं, आवर्जून पाहावं. दुसरं नाटक वाशीला आहे आणि जे तिसरं नाटक आहे त्यांचा प्रयोग तो पनवेलला होणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी हे नाटक आवर्जून पाहायला यावे, हीच विनंती. खूप छान होतं नाटक, सगळ्यांनी चांगलं काम केलं, मजा आली. कॉमेडी नाटक होतं. हे नाटक बघण्यासाठी तुम्ही काय आहात की हे नाटक बघताना तुम्हाला फार मजा येईल. म्हणजे चतुर्थीमध्ये जी गंमत केली जाते, लोक भजनाला जातात आणि पहाटेपर्यंत भजनं चालतात. म्हणजे एका गावामध्ये 5-5, 6-6 भजनं चालतात आणि जेव्हा पहाटेला भजन करायला पोहोचतात 3-4 वाजता आणि त्यावेळी पोहोचल्यानंतर कुठेतरी एखादा अभंग घेताना नाटक संपवतात, म्हणजे भजन संपवतात. हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये केलेला विनोद आणि त्यामध्ये बुवाचाने नाटकातला जो बुवाचं पात्र करतो म्हणजे माझा मुलगा भजनी बुवाचं, तो पुढे जाऊन जी गंमत करतो आणि त्या भजनामध्ये जी गंमत होते ती बघण्यासारखी आहे आणि ती गंमत कोणीही सोडू नये अशी माझी नम्र विनंती आहे. थिएटरला आवर्जून येऊन बघा आणि हे चॅनल जे तुम्ही बघताय त्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. त्यामुळे आम्हाला जास्त फायदा होईल आणि तुम्ही प्रेक्षकांनी तो भरभरून आम्हाला प्रतिसाद द्यावा ही तुम्हाला विनंती करतो. मुळात मराठी नाटक जगलं पाहिजे म्हणून प्रेक्षकांनी यायला पाहिजे, कारण व्यावसायिक नाटक आहे. मुळात निर्माता पैसे घालून नाटक उभं करतो, कलाकार त्यात काम करतात आणि हे रसिक प्रेक्षकांसाठी असतं. तर हे नाटक बघण्याचा उद्देश मी एकच सांगेन की मालवणी भाषा आहे, मालवणी भाषेचा गोडवा आपल्याला बघायला मिळेल. कारण मालवणी नाटकांची परंपरा बाबूजींपासून आहे. तर ती खऱ्या अर्थाने आम्ही निर्माता म्हणा किंवा दिग्दर्शक म्हणा आता रूढार्थाने पुढे चालवायचं काम करतायत. तर ती एक गंमत आहे, तर ती बघण्यासाठी नक्की या. आपल्या नाटकाचं नाव आहे लग्नाची वरात बाप्पाच्या दारात. थिएटर होलिक हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी कलाकार म्हणून तर तुमका सांगणारच की ह्या नाटक बघू केव्हा, पण तुम्ही प्रेक्षक म्हणून ह्या नाटक का बघायचा. तर ह्या नाटकातली जी पात्र असत ना ही तुमच्या आजूबाजूची पात्र असत आणि ही पात्र जेव्हा तुम्ही गावात जातात म्हणजे खास करून मुंबईचे, तेव्हा तुमका ती भेटत असतात इथे आणि ती सगळी पात्र तुमका अनुभव मिळतील तुमच्या आजूबाजूची. त्याच्यासाठी तुम्ही हे नाटक बघू नक्की यावा. मालवणी नाटक बघण्याची एक वेगळी मजा आणि त्यात विनोदी नाटक म्हटल्यानंतर आणखीन मजा धमाला. दुसऱ्या अंकात तर मला असं वाटतं की तुमका हसा श्वास पुरणार नाही इतक्या कॉमेडी नाटक ना हा या. त्यामुळे तुम्ही या नाटक नक्की बघू घ्यावा आणि महत्वाचं म्हणजे थिएटर हॉलिक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. का बघायला यावं, कारण काय आपण आता सगळेच जण प्रत्येक जण काही ना काहीतरी कारणाने डिप्रेस्ड असतो, मग आपण कारण शोधतो, मग काही जण रील्स बघतात. पण कसं आहे नेत्रसुख हे आपल्याला खरं तर ते काही समोर आपण जे बघतो त्यानेच जास्त मिळतं. त्यामुळे हे नाटक बघायला या, कारण असं काही या नाटकातच नाहीये की तुम्ही फ्रेश व्हाल. तुम्ही बघितल्यावर सगळे फ्रेश व्हाल, कारण खूप जुने सुद्धा कलाकार आहेत, काही नवीन कलाकार सुद्धा आहेत, तर त्यांची भक्ती बघायला तुम्हाला खूप मजा येईल असं मला नक्कीच वाटतं आणि तुम्ही खरंच एन्जॉय करत ना. आम्ही सगळे मालवणी कलाकार आहोत. मी मालवणीतच बोलतोय. मी तुमका सगळ्यांका सांगतोय आम्ही सिंधुदुर्ग मालवणातून येलो. आमच्यात कणकवली, देवगड अशा वेगवेगळ्या तालुक्यातली ही माणसं असत. कांदळगावचे आमचे प्रोड्युसर असत, आमचे रघुनाथ कदम जे असत ते देवगडचे असत. अशी सगळी जण मिळून आम्ही इलो आणि खूप वर्षांनी मालवणी दर्जेदार नाटक होऊचा म्हणून आम्ही इलो. आता याच्यानंतर आमचे कितीतरी प्रयोग होऊचे, तेव्हा मालवणातल्या अडगळीतले किंवा आणखी खायच्या गावातले मुंबईत राहणारे सगळे, म्हणजे मुंबईत कोण मालवणी बोलला का आमका लय बरं वाटतं.
म्हणजे हा ह्यो आमचोच माणूस आहे, आमच्या गावातलाच असा, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी ह्याच्यानंतरचे आता आमचा प्रयोग हा वार्षिक, त्याच्यानंतर पनवेला घा, असे आमचे 25 प्रयोग काय, त्याच्या पुढे आणखी आमचे प्रयोग होत राहतले, तेव्हा मालवणी जाणणाऱ्या सगळ्या माणसांनी आमच्या सगळ्या प्रयोगांका हजर राहा अशी आमची विनंती आहे तुमका. आणि आम्ही तुमची माणसं असं असं समजा आणि प्रयोग केवा सगळ्यांनी थिएटर हॉलिकला फॉलो करा. आमचं हे आजचा पहिला प्रयोग शिवाजी मंदिरचा. या नाटकाला तुम्ही सर्वांनी या आणि मालवणी भाषेचं मालवणी मी गोडवो तुम्ही एकदम चाकून बघा, तुमका परत परत येण्यासारखे नक्की वाटतं. आणि थिएटर हॉलिक्स हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.